की निव्वळ हे 2 लाख रुपये त्या महेंद्र कुडाळकरच्या जीवाची किंमत नाही. तुमचे जे काही नॉर्म्स, टर्म्स, कंडिशन ह्या ज्या काही लाल फितीतल्या कारभारातल्या गोष्टी जरा बाजूला ठेवा. मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करा. हनुमंतराव गायकवाड हे फार मोठं प्रस्थ आहे आणि नुसतं प्रस्थ नाहीये तर त्यांचं मनही तेवढंच मोठं आहे. ते वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून आपल्याला दिसलेलं आहे. तर त्यांनी या केसमध्ये का अशी बोटचेपी भूमिका घ्यावी याचं मला आश्चर्य वाटतंय. तातडीनं याचा सोक्षमोक्ष लावा, त्या कुटुंबाला कुठेतरी दिलासा द्यावा ही एवढीच विनंती या व्हिडिओ मार्फत करतोय. आणि पुन्हा एकदा समस्त माझ्या आकार परिवारातल्या माता भगिनींना बांधवांना शतशः वंदन करतो, साष्टांग दंडवत घालतो. या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी माझ्या समस्त या आकार परिवाराचे म्हणजे आज जो काही 7,90,000च्या वर संख्या असलेला हा आकार परिवार जो आहे त्या परिवाराचे शतशः आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ करतो हे सांगतो. नमस्कार चमत्कार तर होत राहतील, पण आभार मानताना शक्य झालं असं तर साष्टांग दंडवतच घातला असता इथे मी तुम्हाला. एक आवाहन केलं मी काल. एक कोविड योद्धा जो आपल्या जीवन मरणाचा संघर्ष तिथे कोल्हापुरातल्या एका हॉस्पिटलमध्ये करतोय, ज्यानं पूर्ण कोविड काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा केली होती आणि आज मोटो न्यूरॉन सारख्या एका दुर्धर आजाराने तो ग्रस्त झालाय. त्याचं कुटुंब उघड्यावर पडले. त्याचा औषधोपचार, त्याचं घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, त्या सगळ्या खर्चाची जुळवणूक आणि अशात त्या महेंद्र कुडाळकर नावाच्या आपल्या कोविड योद्ध्याचे जे सासरे आहेत म्हणजे त्यांच्या बायकोचे पिताश्री, ते आज वयाच्या 70ीत आपल्या लेकीला, लेकीच्या 2 मुलांना आणि जावयाला जिवंत कसा ठेवायचा यासाठी संघर्ष करताना दिसत होते. ही बातमी जेव्हा मला कळली, काही गोष्टी मला कोल्हापुरातून सांगण्यात आल्या, त्यानंतर मी काल जो व्हिडिओ केला आणि एक आवाहन केलं लोकांना की आपल्यालाही मदत करायला हवी. आणि त्यानुसार जो काही ओघ त्यांच्या अकाउंटवरती मदतीचा ओघ जो चालवला आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करणं किंवा तुमचे आभार मानणं यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत. त्याही पलीकडे जात आपण ज्या प्रशासनाकडे किंवा त्या संबंधित ठेकेदाराकडे जे बोट दाखवलं होतं किंवा त्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा त्यांनी अचानकपणे या सगळ्या जबाबदारी आणि या सगळ्या गोष्टींची जी काही त्यांची लायबिलिटी आहे ती टाळून ते कुठेतरी पळ काढतायत का, ही एक भूमिका यातून मांडली गेली होती. पण मला सांगायचं की ज्या पद्धतीनं आकार परिवारानं मदत केली आहे, सर्वसामान्य महाराष्ट्रीयन बांधवांनी मदत केली आहे आणि हा ओघ यापुढे सातत्याने सुरूच राहील. त्यांचा QR कोड, त्यांचा UPI नंबर वगैरे सगळा मी जेव्हा कमेंट्समध्ये पिन्ड कमेंटमध्ये टाकला, अनेकांनी त्यावर मदत केली आणि मदत केल्यानंतर मला स्पेसिफिकली मेसेज करून सांगितलं, दादा डन. आता हे जे डन जे येतं ना ते कुठेतरी असं काळजाला भिडतं. कोण आहोत आपण आणि काय आपला संबंध आहे आणि कसला ऋणानुबंध आहे की मी एक हाक देतो आणि तुम्ही लोक धावून येता. त्या असाध्य रोगाशी झुंजणारा आपला एक भाऊ तिकडे औषधोपचारासाठी मोताज झाला होता. कसं करायचं, काय करायचं हे सुचत नव्हतं त्याच्या घरच्यांना. त्या माणसाचा सासरा बिचारा कॅमेरासमोर येऊन ढसढसा रडताना दिसला. म्हणून माणुसकीच्या दृष्टीने जे काही करायचं होतं माझ्या हातात हेच होतं की मी ही गोष्ट तुमच्यासमोर प्रखरतेनं मांडणं गरजेचं होतं. ती मांडली मी. आता यामध्ये नेहमीप्रमाणे मला जे दोषी वाटले त्यांना मी दोष दिलाही, परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या BVG कंपनीबद्दल मी विशेष उल्लेख केला होता की त्यांच्या ह्या 108 ॲम्ब्युलन्स चालतात आपल्या महाराष्ट्रावर, त्या कंपनीनंही त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या मदतीचा एक भाग म्हणून 2 लाख रुपये या महेंद्र कुडाळकर यांच्या खात्यात जमा केलेले आहेत. 21 तारखेला 21 मेला ते खात्यात त्यांच्या जमा झालेले आहेत. यापुढचा जो औषधोपचाराचा खर्च आहे त्यांनी मला एक पत्र पाठवलेलं आहे BVG ग्रुपकडून आणि त्यांनी सांगितलंय की यापुढचा जो खर्च आहे तो खर्च कसा कायद्याच्या चौकटीत बसवून एका कामगाराला मिळणाऱ्या सुविधांच्या अंतर्गत जी काही कंपनीची लायबिलिटी असते त्यानुसार तो केला जाणार आहे. त्याच्यावरती ते तोडगा काढतायत, ते चर्चा करतायत. ज्या पद्धतीनं सुरुवातीला त्यांनी 2 लाख रुपये दिलेले आहेत ते मात्र कोणीच आपल्यापर्यंत ही गोष्ट येऊ दिली नाही की कंपनीनं सुरुवातीला 2 लाख रुपये तरी दिले होते, पण आता पुढे चर्चा सुरू आहेत. मला त्या कंपनीला, त्या कंपनीच्या मालकांना,
त्यांच्या प्रशासनाला आणि सरकारलाही विनंती करायची की महेंद्र कुडाळकर एक प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण म्हणून आपल्या समोर आले. असे अनेक सफाई कर्मचारी, अनेक वाहन चालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे महानगरपालिकेत वेगवेगळं काम करतात, ज्यांचा जीव खऱ्या अर्थानं धोक्यात असतो. 24 तास ते अशा जीवघेण्या गोष्टींशी झुंजत असतात. सफाई कर्मचारी जिथे ज्या ठिकाणी आपण जाताना नाकाला रुमाल लावतो त्या ठिकाणी उतरून मॅनहोल्समध्ये उतरून कामं करत असतात, जीवावर उदार होऊन सगळं करत असतात. हे लोक जे आहेत ना, हे खऱ्या अर्थानं आपले स्वच्छता दूत आहेत, आरोग्य दूत आहेत, देवाचे अंश ज्यांना म्हणतो आपण. त्यांना कचरावाला म्हटलं जातं, त्यांना अजून काय काय म्हटलं जातं. तर तसं नाही, कचरा करणारे आपण आहोत. खरे कचरा तर आपण आहोत. ते स्वच्छता करतात तुम्ही केलेल्या कचऱ्याची. याची जाण ठेवून आपण कुठेतरी या सगळ्या गोष्टींकडे पाहायला हवं. आणि असं कोणीतरी सांगितल्यानंतर, कोणीतरी असं एखादा व्हिडिओ केल्यानंतर, कोणीतरी बोलल्यानंतर आपल्यातली मानवता जागी होते, जागृत होते आणि मग आपला हात नकळतपणे खिशाकडे वळतो आणि आपण जे करायचं ते करून मोकळं होतो. हे तुम्ही कालपासून दाखवून दिलेलं आहे. या सगळ्या मधल्या काळामध्ये एक प्रकारे BVG ग्रुप या ग्रुपबद्दल लोकांच्या मनात एक आकस निर्माण व्हावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे लोकांना वाटत होतं की या कंपनीने काहीच मदत केली नाही, पण कंपनीने मदत केलेली आहे. 2 लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये त्यांनी जमा केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचेही आपण आभार मानले पाहिजेत आणि त्यांना विनंती केली पाहिजे की निव्वळ हे 2 लाख रुपये त्या महेंद्र कुडाळकरच्या जीवाची किंमत नाही. तुमचे जे काही नॉर्म्स, टर्म्स, कंडिशन ह्या ज्या काही लाल फितीतल्या कारभारातल्या गोष्टी जरा बाजूला ठेवा. मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करा. हनुमंतराव गायकवाड हे फार मोठं प्रस्थ आहे आणि नुसतं प्रस्थ नाही आहे, तर त्यांचं मनही तेवढंच मोठं आहे आणि ते वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून आपल्याला दिसलेलं आहे. तर त्यांनी या केसमध्ये का अशी बोटचेपी भूमिका घ्यावी याचं मला आश्चर्य वाटतंय. तातडीनं याचा सोक्षमोक्ष लावा, त्या कुटुंबाला कुठेतरी दिलासा द्यावा, ही एवढीच विनंती या व्हिडिओमार्फत करतोय. आणि पुन्हा एकदा त्या समस्त माझ्या आकार परिवारातल्या माता भगिनींना, बांधवांना शतशः वंदन करतो, साष्टांग दंडवत घालतो की एका शब्दाखातर तुम्ही ज्या पद्धतीनं कोणाच्या तरी पाठीशी उभे राहता, त्याची प्रचिती तुम्ही पुन्हा एकदा दाखवली. यापूर्वी आमचा मित्र अश्विन अघोर हा जेव्हा आपल्या जन्ममरणाच्या उंबरठ्यावर झुंजत होता, एका रात्री 26-27 लाख रुपये तुम्ही गोळा करून दिले होते. दुर्दैवानं त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. पण अशी वेळ कोणावर येऊ नये, त्याच्यासाठी अशी मदत मागावी लागावी. एकंदरच हा व्हिडिओ 2 गोष्टींचा खुलासा करण्यासाठी होत्या. एक तर तुम्ही केलेल्या मदतीबद्दल आभार मानणं आणि BVG ग्रुपनं केलेली जी काही छोटीशी मदत आहे, ती मदतही तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे. कारण त्यांनी त्यांचा प्राथमिक जो काही मदतीचा हिस्सा होता तो कुडाळकरांच्या फॅमिलीकडे त्यांच्या अकाउंटमध्ये वळता केलेला आहे, याची नोंद घ्यावी आणि पुढे जी काही मदत त्यांच्याकडून येणार आहे ती त्यांनी तातडीने करावी, ही विनंती करण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ होता. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं चॅनेल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.